उज्जैनमध्ये मित्रांनो फायनली आता आपण आलेलो आहोत. सगळे मित्र देखील आता आपल्याला पुन्हा एकदा जॉईन झालेले आहेत. आपले जे कोकणा साईडचे जे मित्र आहेत सर्व त्यांना जर जायचं असेल उज्जैनला तर तुमच्यासाठी मित्रांनो चिपळूणवरून बेस्ट ट्रेन आहे ही. ज्यावेळेला मे महिना असतो, गणपती असतो, त्यावेळेला ट्रेनची पूर्णपणे आपण एक म्हणतो की कोंडी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बरेचसे क्रॉसिंग वगैरे लागतात. जरा ट्रेनचा स्पीड हा कमीच आहे. म्हणजे माणगावपर्यंत ट्रेन ही अशीच जाणार आहे आणि माणगावनंतर मग त्याच्यानंतर स्पीड वाढेल. कारण आता आपण आहोत मध्य प्रदेश आणि इकडचे रिक्षा बघा. महाराष्ट्र सोडतो ना आपण, तशा वेगवेगळ्या परंपरा रूढी आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला चिपळूणमधून प्रवास करायचा आहे तर मित्रांनो फक्त सॅटर्डेला ही ट्रेन चिपळूणमधून तुम्हाला पाहायला मिळेल. वडोदरा आलं मित्रांनो. आत्ता येऊन पोचलो आहोत आपण वडोदराला आणि संपूर्ण ह्या ठिकाणी माझ्यामध्ये मिठाचं पूर्णपणे प्रोडक्शन चालतं. ही संपूर्ण मिठागर आहेत आणि मोस्टली जर तुम्ही बघाल ना मित्रांनो तर चिपळूणला बऱ्याचशा ट्रेन थांबतात. त्याचं कारण म्हणजे बाजूला वाशिष्ठी नदी आहे. पाणी वगैरे भरण्यासाठी बरेचसे ज्या ट्रेन आहेत म्हणजे 90% ट्रेन ह्या ठिकाणी थांबतातच. एसीची कूलिंग एवढी आहे की सगळेजण आता बाहेरून बसलेले आहेत बघू शकता. आणि इकडे बसायची देखील अरेंजमेंट होती. म्हणजे नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्र हो, आता आपण आहोत बरोबर चिपळूण या ठिकाणी. समोरच बघू शकता आणि आपला प्रवास जाणार आहे आज चिपळूण ते उज्जैन. मित्रांनो कदाचित पुढचे पार्ट देखील असू शकतात. संपूर्ण प्रवास तसं त्या ठिकाणी गेल्यावर आपण कुठे कुठे फिरलं पाहिजे, कुठे राहायला पाहिजे, सगळ्या काही गोष्टी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे व्हिडिओमध्ये. कारण बरेचसे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांचा मेसेज देखील होते की दादा तिकडे गेलास तर आम्हाला एकदम डीपली पूर्णपणे इन्फॉर्मेशन दे. सो मित्रांनो नक्कीच. आणि आज आपली वेळ आलेली आहे उज्जैनला जाण्याची. उज्जैनला मित्रांनो असं प्लॅनिंग करून जाता येत नाही असं म्हणतात. सो आज आपला दिवस आलेला आहे. सो आजची आपली ट्रेन असणार आहे चिपळूणहून डायरेक्टली उज्जैनपर्यंत. ही ट्रेन कधी असते, काय असते, सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेच. जर चिपळूणवरून तुम्ही जात असाल तर तुम्ही कसं काय केलं पाहिजे, रिझर्वेशन वगैरे सगळं तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा. आहोत बरोबर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती. समोरचं आहे मित्रांनो हे चिपळूणचं रेल्वे स्टेशन बघू शकता. एकूण प्लॅटफॉर्म 2 आहेत, 1 आणि 2. आणि मध्ये ज्यावेळेला क्रॉसिंग लागते त्यावेळेला ट्रेन थांबते. आणि मोस्टली जर तुम्ही बघाल ना मित्रांनो तर चिपळूणला बऱ्याचशा ट्रेन थांबतात. त्याचं कारण म्हणजे बाजूला वाशिष्ठी नदी आहे. पाणी वगैरे भरण्यासाठी बरेचसे ज्या ट्रेन आहेत म्हणजे 90% ट्रेन ह्या ठिकाणी थांबतातच. त्यांचा स्टॉप आहेच. कारण पाणी वगैरे भरण्यासाठी हे एक योग्य जागा आहे. आणि एक मधला सेंटर पडतो. जरी मुंबईवरून तुम्ही आलात तरी चिपळूण एक सेंटर पडतो. कारण इथून मग पुढे डायरेक्ट मालवण, गोवा, मडगाव साईडला देखील एक जायला हा एक परफेक्ट सेंटर आहे. त्यामुळे इथं बऱ्याचशा ट्रेन या ठिकाणी थांबतात. आणि पुढे आता आपण व्हिडिओमध्ये हे सांगतो आहे की उज्जैनला जर तुम्ही जाताय तर कशा प्रकारे ट्रेनचं शेड्यूल असलं पाहिजे ते तुम्हाला आता सांगतो. तर आज आपण प्रवास करत आहोत 20931 हा ट्रेनचा नंबर आहे. आणि मित्रांनो इंदूर सुपरफास्ट एक्सप्रेस आहे जी की फक्त सॅटर्डेला असते. जर तुम्हाला चिपळूणमधून प्रवास करायचा आहे तर मित्रांनो फक्त सॅटर्डेला ही ट्रेन चिपळूणमधून तुम्हाला पाहायला मिळेल, प्रत्येक सॅटर्डेला. आणि बाकी जर तुम्ही उज्जैनला जात आहे तर तुम्हाला मुंबईवरून वगैरे बऱ्याचशा ट्रेन आहेत. फक्त एवढंच आहे मित्रांनो, मी वारंवार सांगेन तुम्ही जे रिझर्वेशन आहे ते जरा 1 ते 1.5 महिना आधी करा. कारण उज्जैन साईडला जात आहे तर तुम्हाला अजिबात रिझर्वेशन मिळत नाही. आम्ही तिकीट मित्रांनो तात्काळमध्ये बुकिंग केलेली आहे. सो तात्काळची रिक्स तुम्ही घ्या. जर तुम्हाला एकदम त्यामध्ये आपण एक म्हणतो ना की एकदम परफेक्शन असेल तिकीट काढताना तरच घ्या. नाहीतर मग तुम्ही ॲडव्हान्स तिकीट काढा. कमीत कमी 1 ते 1.5 महिना आधी तरी मित्रांनो तिकीट काढा. कारण कसं आहे ना, रिझर्वेशन अजिबात मिळत नाही. आणि म्हटलं आपण चिपळूणला राहतोय, आपले जे कोकणा साईडचे जे मित्र आहेत सर्व त्यांना जर जायचं असेल उज्जैनला तर तुमच्यासाठी मित्रांनो चिपळूणवरून बेस्ट ट्रेन आहे ही. म्हणजे तिरुवनंतपुरम तिकडून सुटते ती आणि चिपळूणला बरोबर 2 दिवसांनी पोचते. म्हणजे ती सुटले 19 तारखेला सुटले काल आणि आज तारीख आहे 20. आज आहे शनिवार. सो प्रत्येक सॅटर्डेला मित्रांनो ही ट्रेन तुम्हाला बघायला मिळेल. सो नक्की तुम्ही या ट्रेनचा फायदा घेऊ शकता. आम्ही 3rd एसीने आजचा प्रवास करतोय. एक लगभग तात्काळची तिकीट आम्हाला एक 1850च्या आसपास वगैरे गेलेली आहे. आपण जरा थोडं ट्रॅकवर आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मित्रांनो. हल्ली काय होतं आहे की ज्यावेळेला मे महिना असतो, गणपती असतो, त्यावेळेला ट्रेनची पूर्णपणे आपण एक म्हणतो की कोंडी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बरेचसे क्रॉसिंग वगैरे लागतात. आपण एक म्हणतो की जसं आपण मुंबई गोवा हायवेची अपडेट देतो त्याचप्रमाणे थोडक्यात तुम्हाला एक अपडेट देण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली काय आहे ना मित्रांनो की डबल ट्रॅक होणार होते. डबल ट्रॅक नसल्यामुळे मित्रांनो हा एक खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे की ज्या ट्रेन आहेत त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्याला खूप लांबचा वाटतो. कारण टायमिंगमध्ये ट्रेन ह्या पोचत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे सिंगल ट्रॅक आहेत. काही ठिकाणी डबल ट्रॅक झालेले आहेत पण मोस्टली ठिकाणी सिंगल ट्रॅक असल्यामुळे ज्या ट्रेनचे जे टायमिंग्स आहेत ते तुम्हाला वरखाली बघायला मिळतात. आणि लवकरात लवकर इकडे देखील मित्रांनो डबल ट्रॅक झाले पाहिजेत जेणेकरून आपला जो प्रवास आहे तो खूप फास्ट होईल आणि एकदम सुरळीतप्रमाणे होईल. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रेनची अपडेट देखील एक पाहायला मिळणार आहे. ही ट्रेन कशी असणार आहे, आतून कशी आहे, एसीची कंडिशन काय आहे, एसी डब्यांमधली सगळं काय तुम्हाला पुढे दाखवतो मी. एकूण प्रवासाचा टायमिंग किती असणार आहे माझ्या मते एक 9:30चा मित्रांनो टायमिंग आहे ह्या ट्रेनचा. बरोबर 9:30 वाजता ती चिपळूणवरून सुटते आणि बरोबर 1:30चा टायमिंग आहे रात्री जी उज्जैनला पोचते. तर मित्रांनो बघूया टायमिंगमध्ये पोचते की टायमिंग जरा थोडा वाढवते पुढे, ते सगळं काय तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. आणि ही ट्रेन खरंच योग्य आहे का चिपळूणवरून तिकडे जाण्यासाठी, प्रवास सुखकर आहे का तेही सांगतो. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण उज्जैन सिरीज मित्रांनो खूप म्हणजे खूप जबरदस्त असणार आहे.
मित्र हो, उज्जैनला तर आम्ही चाललो आहे आणि बघू शकता आमच्यासोबत कोण कोण आहे. इकडे निकेतन देखील आहे, इकडे ऋत्विक देखील. ऋत्विक तर नेहमीच असतो आणि इकडे बघितलं असालच मयुरेश आहे आणि या सगळ्या अशा मित्रांनो आमच्या बॅगा आहेत. सो एक जबरदस्त जर्नी येणार आहे. काय सांगशील निकेतन, बऱ्याच दिवसापासूनचा प्लॅन होता आपला. ऑन टायमिंग ट्रेन आलेली आहे मित्रांनो, एकदम परफेक्ट टायमिंग आलेली आहे. जरा पण काय उशीर नाही. 9:15 म्हणजे 9:15ला ट्रेन आलेली आहे. ट्रेन तर मिळालेली आहे मित्रांनो आणि सिटिंग अरेंजमेंट बघा. 3rd AC आपला हा कोच आहे आणि खूप सुंदर अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. तुम्ही नक्की ह्या ट्रेनचं मित्र म्हणेन की तुम्ही नक्की ही जी ट्रेन आहे ना ती मित्रांनो प्रेफर करा उज्जैनसाठी. जर तुम्ही चिपळूणवरून जाताय तर बघू शकता मस्त अगदी सीट अरेंजमेंट आहे. आणि इकडे देखील आपले मित्र आहेत बसलेले आहेत आणि इकडे हे पण उज्जैनला चाललेले आहेत आणि खूप सुंदर असे मित्रांनो सेटिंग अरेंजमेंट आहे. आपले मित्र देखील तिकडे आहेत अर्धे आणि झोपले अर्धे झोपलेले आहेत. गुहागरवरून आला आहे मित्रांनो त्यामुळे झोपला आहे. हे पण गुहागरवरून आले आहेत पण हे कसे तर तेज आहेत त्यामुळे. इकडे बघू शकता ऋत्विक आहे. ऋत्विक तर नेहमीच आहे आणि खूप सुंदर अरेंजमेंट आहे मित्रांनो ट्रेनची. आता आपण बोलतो आहोत बरोबर खेडमध्ये. टोटल ह्या ट्रेनला 30 स्टेशन आहेत, 30. आणि मित्रांनो जरा ट्रेनचा स्पीड हा कमीच आहे, म्हणजे माणगावपर्यंत ट्रेन ही अशीच जाणार आहे आणि माणगावनंतर मग त्याच्यानंतर स्पीड वाढेल कारण सिंगल ट्रॅक आहे मित्रांनो. आणि ट्रेन पण बऱ्याचशा या रूटला आता आहेत सकाळच्या, त्यामुळे ट्रेन जरा थांबत चालली. आणि आता मी आहे या डोरजवळ आणि कोकणातला मित्रांनो जो नजारा आहे ना तो खूप सुंदरच बघायला मिळणार आहे. पण आज पहिल्यांदा आपण एक बॉर्डर सोडून बाहेर जाणार आहोत, म्हणजे मध्य काहीतरी नवीन आज आपण अनुभवणार आहोत. मित्रांनो आता वाजले आहेत बरोबर दुपारचे 2:30 आणि आपण पोहोचलेलो आहोत बरोबर वसईला. आणि समोरच बघा संपूर्ण ह्या ठिकाणी माझ्यामध्ये मिठाचं पूर्णपणे प्रोडक्शन चालतं. ही संपूर्ण मिठागर आहेत, तुम्ही बघू शकता मीठ कशा प्रकारे बनतं आहे. संपूर्ण अगदी पॅसेज ह्या ठिकाणी मीठच बनवलं जातं आहे. आणि ट्रेन थांबलेली आहे थोडं क्रॉसिंगसाठी वसई स्टेशनच्या जरा पाठी. मित्र हो, आता पहिल्यांदा आज कॉफी घेतली. आता वाजले बरोबर दुपारचे 4 आणि सकाळपासून काहीच नव्हतं घेतलं पण आज फायनली आता कॉफी पितोय. जरा बघूया टेस्ट कशी आहे. काय म्हणजे ठीकठाक आहे, एकदम पण चांगले नाही पण ठीकठाक आहे. बोईसर स्टेशन आलं आहे, बोईसर. वसईनंतर जवळजवळ 1 तासांनी आपण पोहोचलेलो आहोत बोईसरला. बऱ्याच वेळानंतर खाली उतरलो आहे आणि इकडे ऋत्विक देखील आला आहे त्याचा डबा सोडून. निकेतन पण बसला तिकडे आरामात आणि एक जण आमचा आराम करतोय, इकडून दिसणार नाही पण आतमध्ये आहे. एसीची कूलिंग एवढी आहे की सगळेजण आता बाहेरून बसलेले आहेत बघू शकता. आणि इकडे बसायची देखील अरेंजमेंट होती, म्हणजे ते आपले जे ट्रेनमधले जे हे असतात ना हाऊसकीपिंगवाले ते या ठिकाणी बसलेले आणि त्याने एकदम अरेंजमेंट केलेली आहे. सो आमची माणसं आता एसीला कंटाळले आणि ह्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. सो काय मित्रांनो अति एसी पण चांगली नाही, त्यामुळे जरा थोडा बाहेरचा नजारा घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहे. आणि बघा ना कसले मस्त अरेंजमेंट आहे. इकडून व्ह्यू देखील खूप भारी दिसतोय. आत्ताच बोईसर देखील सोडलेला आहे. अजून कमीत कमी आपल्याला इथून 8 ते 9 तासांचा पुढे प्रवास असणार आहे. आता वाजलेला आहे 4:30, म्हणजे इथून एक 8-9 तास पकडा. त्यात जर का क्रॉसिंग वगैरे लागली तर काय सांगता येत नाही. आणि इकडे हा असा डोअर बंद आहे, सो हा देखील आपण जरा डोअर उघडूया. वा, खूप सुंदर नजारा आहे मित्रांनो. ॲक्च्युली काय आहे, धानूपर्यंत मी आलेलो बट धानूच्या पुढे अजूनपर्यंत प्रवास नव्हता केला. सो आज तो योग येणार आहे. आणि इकडे पण ऊन आहे, पावसाचा काहीच पत्ता नाही. आपले सगळे मित्रमंडळी आता एका डब्यामध्ये आम्ही आलो आहे. आणि झोमॅटोवरून मित्रांनो आम्ही जेवण मागवतो रात्रीचं, कारण म्हटलं ट्रेनमधलं खाण्यापेक्षा आज जरा झोमॅटोवरून मागवू, वडोदराच्या आसपास वगैरे येऊन जाईल. नको बघूया, ट्राय करूया. पहिल्यांदा ट्रेनमध्ये मागवतो मित्रांनो, कधी जास्त असं मागवलेलं नव्हतं आम्ही, बट पहिल्यांदा झोमॅटोवरून ट्राय करूया. आणि आता गर्दी पण बऱ्यापैकी खाली झालेली आहे, कारण आता थोड्याच वेळामध्ये सुरत देखील येईल आणि मग सुरत नंतर
6 ते 7 तासाचा प्रवास राहणार आहे. सुरतला आलोय मित्रांनो आता आपण. सुरतवरून निघालो मित्रांनो आता. आणि जबरदस्त सुरतची चहा पिवली एकदम भारी. पण ढोकळा आम्हाला खायला नाही मिळाला. ढोकळा आमच्याकडून मिस झालेला आहे. आणि इकडे खूप जबरदस्त मित्रांनो क्लायमेट आहे. म्हणजे जसं जसं पुढे चाललो ना वेगवेगळ्याच गोष्टी आता बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात. खूप भारी. वडोदरा आलं मित्रांनो. आत्ता पोचलो होतो आपण वडोदराला आणि वाजलेले आहे बरोबर 8. जबरदस्त अनुभव आहे आजचा आपला. ट्रेन बऱ्यापैकी खाली झाली आहे. तेवढीच लोक चढतात देखील, बट आमच्या डब्यामध्ये तरी बऱ्यापैकी लोक आता खाली झालेली आहेत. आता जी ट्रेन आहे ना ती वडोदरावरून निघालेली आहे. आणि आम्ही इकडे मित्रांनो जेवण देखील मागवलं होतं, ते देखील आलेलं आहे. इकडे बघू शकता मयुरेश आहे, निकेतन आहे, ऋत्विक आहे. सो आता मस्तपैकी जेवूया. पहिल्यांदा मी तर यांच्यासोबत असं झोमॅटोवरून जेवण वगैरे मागून जेवतोय. नाहीतर आपलं ट्रेनमधलंच खाऊन ॲडजस्ट करायचो, बट काहीतरी नवीन आहे. सो चला जेवण घेऊया. तिकडे आलेले आहे आणि त्याने आमचं भरपूर काम केलेलं आहे. उज्जैनला एखादा स्पॉन्सर करून द्या मला. म्हणजे काय तर जेवणा बिवण्याचे पैसे फ्रीमध्ये कसं काय ते करून द्या, कारण हे एवढं आणणं म्हणजे. आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण पुन्हा एकदा चाललो आहोत आपल्या डब्यामध्ये. झोपूया, कारण आता जवळजवळ अजून 4 ते 5 तासाने आपण पोहोचणार आहोत उज्जैनमध्ये. उज्जैन. सो डायरेक्टली मित्रांनो तुम्हाला आता उज्जैनच्या स्टेशनवरच भेटतो. मित्रांनो आता वाजले आहेत बरोबर रात्रीचा 1 वाजला आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये उज्जैन येईल. म्हणजे अजून अर्धा तास लागेल. जरा गाडी थोडी क्रॉसिंगला थांबली मागे. बट एकंदरीत प्रवास खूप जबरदस्त होता मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ बघताय शेवटपर्यंत. आजचा आपला हा पहिला पार्ट असणार आहे प्रवासाचा. एकंदरीत अनुभव खूप जबरदस्त आहे. ट्रेन पण खूप सुंदर आहे मित्रांनो. अजिबात काय प्रॉब्लेम नाही आतापर्यंत. गाडी एकदम टायमिंगमध्येच चालली आहे. अशी काय नाही की उशीर होतोय. आता बघूया, रात्र असल्यामुळे कळत नाही. मधले स्टेशन पूर्णपणे स्किप झालेत. झोपलो होतो. आता उज्जैनला उतरल्यावर मित्रांनो खरी मजा येणार आहे. त्यामुळे थोड्या वेळ व्हिडिओमध्ये बनून राहा. उज्जैनमध्ये मित्रांनो फायनली आता आपण आलेलो आहोत. सगळे मित्र देखील आता आपल्याला पुन्हा एकदा जॉईन झालेले आहेत. आणि इकडे पाऊस पडतोय. हा म्हणजे आपण एक म्हणतो ना की ॲक्च्युअलमधले पाऊस चालू झाला आहे की जो आपल्याकडे पडला होता पाऊस सुरू व्हायच्या आधी. म्हणजे आपण एक म्हणतो ना पूर्व जो पाऊस पडतो तसा पाऊस आहे. काय आयडिया नाही. बट लोक पण बघा मित्रांनो, बरीच लोक आलेली आहेत. आणि त्यात आज संडे आहे. सो आता पुढे समजेलच आज दर्शनाच्या वेळेला किती गर्दी असणार आहे. पण सध्या तरी आता मी मॅप लावला आहे हॉटेलपर्यंत. आणि रात्र असल्यामुळे काहीच कळत नाही. हो भाई साहब, इकडच्या रिक्षा तर बघा जबरदस्त. जसं मित्रांनो महाराष्ट्र सोडतो ना आपण, तशा वेगवेगळ्या परंपरा रूढी आपल्याला बघायला मिळतात. सो आता आपण आहोत मध्य प्रदेश. आणि इकडच्या रिक्षा बघा. हे बघा, ही सोलारवर चालणारी आहे मित्रांनो. सॉरी, सोलारवर नाही, आपली EV आहे माझ्या मते, EV. आणि ह्याच्यातून बसून आज आपण बहुतेक फिरणार आहोत. कारण बघितलं होतं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ही जी छोटी रिक्षा आहे त्याच्यातून बसून आपल्याला फिरवतात. आणि आता आपण स्टेशनच्या जरा बाहेर आलेलो आहोत. आणि आमचे गुगल मॅपचे करता धरता मयुरेश दीक्षित घेऊन चालले. हॉटेल वगैरे बुक केलेलं आहे. जवळच हॉटेल बुक केलं म्हणून बरं आहे, का वाटत नाही. मित्रांनो, मित्रमंडळी जर ही ट्रेन पकडताय तर तुम्ही आधी हॉटेल बुक करा लवकरच. श्री गोविंद पॅलेस हे आमचं हॉटेल असणार आहे मित्रांनो आजचं. बघूया, दुपारपर्यंत चेकआउट आहे.
बट जर काय प्लॅन फिरला तर मग ह्याच ठिकाणी पुढे आम्ही टाईम वाढून घेऊ. हॉटेल तसं सुंदर आहे श्री गोविंद पॅलेस आणि स्टेशनच्या अगदी म्हणजे मी जर म्हणतो 5 मिनिटावर आहे आणि आम्ही ऑलरेडी बुकिंग केलं होतं ऑनलाईन. स्वतः आलो आहे रात्रीचे वाजलेत 2:15. चला हॉटेलमध्ये जाऊया मग व्हिडिओचे एंड करेन. ओके तर ही आपली रूम आहे बघू शकता. 1 2 3 4 4 बेड आणि इंटिरियर वगैरे पण खूप सुंदर आहे मित्रांनो. सो आता चला जरा थोडंफार झोपूया कारण सकाळी 6 वाजता आपल्याला जायचं दर्शनाला. चला मस्त मस्त एक नंबर विषय झाला आहे. रूम आधी बुक केल्यामुळे हा फायदा झाला आहे आणि स्टेशनपासून फक्त 5 ते 10 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. बाथरूम पण खूप सुंदर आहे मित्रांनो बघू शकता. एकदम क्लीन अँड नीट आहे एकदम प्रॉपर. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेलच की आता आपण रूमवर आलेलो आहोत आणि पहिला पार्ट खूप मोठा झाला आहे. आपण चिपळूणमधून निघालो होतो. इंदोर सुपरफास्ट एक्सप्रेसचा आजचा आपला मित्रांनो प्रवास झाला. एकंदरीत ट्रेनबद्दलची माहिती देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहेच आणि मधल्या काही गोष्टींमध्ये आपल्याला दाखवता आलं नाही कारण आराम देखील करायचा होता आणि ट्रेन पण नंतर एकदम फास्ट निघत होती त्यामुळे काही जास्त दाखवलं नाही. आता इथून पुढे म्हणजे सेकंड आणि थर्ड पार्ट देखील आपला येणार आहे आणि त्या पार्टमध्ये मित्रांनो आपण ॲक्च्युअली देवदर्शन करणार आहोत. कशा प्रकारे करणार सगळं काय तुम्हाला बघायला मिळणार आहे. एकंदरीत एक उज्जैन प्रवासाची ही आपली सिरीज असणार आहे. सो नक्कीच तुम्हाला हा जो पहिला पार्ट आहे तो आवडला असेल. आय होप की मित्रांनो पुढची देखील 2 पार्ट खूप सुंदर असणार आहेत. चला जास्त वेळ घेत नाही व्हिडिओमध्ये मित्रांनो असंच प्रेम देत राहा. भेटूया पुढच्या भागामध्ये.